नमस्कार. माझं नाव रुपेश रवींद्र जोशी. माझे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम.टेक इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि माझं पॅशन जे आहे ते रिसर्च एरिया आहे आणि स्पेसिफिकली ब्रेस्ट कॅन्सरवर मी रिसर्च करतो आहे. आजच्या सेशनमध्ये मी खूप महत्त्वाचा एक विषय तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तो आहे ब्रेस्ट कॅन्सर. तुम्ही सगळे म्हणाल की हा विषय का? तर अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी आहे की भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. तुम्ही जगात क्रमवारी पाहाल तर भारत अगदी 2 नंबरवर आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत. आणि मी जर आकडेवारी तुम्हाला सांगितली तर तुम्ही सगळे शॉक व्हाल. भारतामध्ये दरवर्षी अराऊंड 3 लाख नवीन पेशंट प्रत्येक वर्षी डिटेक्ट होत आहे. 3 लाख ही फार मोठी फिगर आहे. आत्ताच आपण नजीकच्या काळात पाहिलं की कोविडची एक कोविड येऊन गेला आणि त्याचा मृत्यूदर पाहिला. तुम्ही जर 2 मृत्यूदर कंपेअर केली की कोविडमध्ये किती लोक मृत्युमुखी पडले आणि ब्रेस्ट कॅन्सरने किती पडतात तर आश्चर्य वाटेल की कोविडपेक्षा भयानक ब्रेस्ट कॅन्सरचा मृत्यूदर आहे. मी सांगितल्याप्रमाणे 3 लाख नवीन पेशंट दरवर्षी सापडता आहे. ही आकडेवारी ICMRने दिलेली आहे आणि यामधले 50% म्हणजे अराऊंड 1,50,000 ते 1,80,000 पेशंटचा मृत्यू होतो आहे. त्याला आपण मॉर्टॅलिटी रेट म्हणतो. तो रेट अराऊंड 50% आहे. दॅट इज व्हेरी हॉरिबल थिंग. म्हणजे डिटेक्ट झालेल्या 2 पेशंटपैकी एका पेशंटचा मृत्यू निश्चित आहे ब्रेस्ट कॅन्सरमुळे. म्हणून मी हा विषय तुमच्याशी डिस्कस करणार आहे. मग हा एवढा मोठा मृत्यूदर का भारतामध्ये किंवा कुठेही जगभरात गेलं तरी तुम्हाला एवढा मोठा मृत्यूदर मिळतोय तो का? आपण ते डिस्कस करणार आहे. आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे की एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. त्याला आपण म्हणतो ब्रेस्ट इन्फ्रारेड इमॅजिंग किंवा त्याला ब्रेस्ट थर्मोग्राफी असं सोपं पण नाव आहे. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये होतं काय की कॅन्सरची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला इंडिकेशन मिळतं. ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि खूप प्रगत देशांमध्ये वापरल्या जाते. आता भारतामध्ये ही प्रचलित होतेच आहे, पण ह्या टेक्नॉलॉजीविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ह्या सिरीजमध्ये आपण सगळं पाहणार आहे की ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो, ब्रेस्ट कॅन्सरचे अवेअरनेसचे काय प्रोग्राम भारतामध्ये होतात आहे, कोणत्या मॉडॅलिटीज वापरल्या जातात आणि मग थर्मल इमेजिंग ही आपल्याला कशी महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तर ह्या सिरीजमध्ये सांगणार आहे. तर ही सिरीज आवर्जून पहा तुम्ही सगळ्यांनी. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर डेफिनेटली आम्हाला मेल करा, कॉन्टॅक्ट करा. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं तुमचं समर्पक असं उत्तर देऊ. धन्यवाद.